नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बाबल्या तयारीतच आहे, हा बघा 2-3 दिवस झाले बाबल्याला नेलं नाही ना। हा चल चल म्हणतोय, चल चल। काम चालू आहे लोकांच्या घरांचं, रस्ता नाही आहे जायला आणि आम्हाला मागे लागलाय। सकाळी नाही नेलं ना। हा चला चला, नो नो नो, सरळ चल। मग चालायचं ना तर सरळ चालायचं, नाही तर चालायचं नाही। चाललो फिरायला, सरळ चल सरळ चल सरळ। नो 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 नो, बघा नाही तर पाडाल। काय केलंय, काय केलंय? ऐ हा बघ, हा कसा मजा हे करतोय, हा उड्या मारतोय। कुछ झाला, कुछ झाला। ना ना बरे आहेत का? आज काय बोलायचं, आज काय बोलायचं ते बोला। आज निघाली बाहेर। अहो नाही आली, सकाळी बोलत होता पण नाही आली। लई दिवस झाले ना, म्हणलं 5-6 दिवस झाले, म्हणलं संध्याकाळी जाऊया। 8 दिवसांनी बाहेर आले। चक्क्या खुश झाला कालू कालू, हा किती दिवसांनी आली ना। हा चला चल चल, आपण इकडून फिरूया, या आपण झाडं बघूया। चला भागो भागो। हा चल, तू पण चल, तू पण चल। हा चल, येते 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 येते, चला 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 चला। कुठे आपलं झाड? टायगर बरोबर झाडाजवळ जाऊन उभा राहिले। कुठे आहे, कुठे आहे गाडी? कुठे आहे ती दाखव। गाडी तिथं आहे, चले काळू बाजूला हो। वा 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 वा, आमचं झाड मस्त आलेलं आहे। हा एक नंबर। हा दुसरा काळू, हो बाई, हा एक काळू, हा एक काळू, 2-2 काळू। हा झाड व्यवस्थित आलंय, मस्त आहे बघा। मडकं ठेवलंय। हा मी तिथे बसलेले ना ते बाबा, आता तिथं त्यांना मी सांगितलं माझ्या झाडाला इथं पाणी टाकत जावं म्हणून, तर त्यांनी बघा कशी आयडिया केले। हे मडकं ठेवलंय आणि या मडक्यामधून थेंब थेंब असं पाणी पडतंय। आता मडकं खाली झालंय, तळाला गेलं एकदम। तर अशा रीतीने त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळे कसं या बाजूच्या झाडांना पण मिळतं, दोन्ही सुद्धा आहे ना, मस्तपैकी। चल चल फिरूया। हां चल। 4-5 दिवस झाले काय झालंय, टायगरला आहे ना फिरायला बाहेर सुमित आणत नाही। सुमित जातो संध्याकाळचा बाहेर, त्यामुळे काय होतंय, त्याला बाहेर फिरायला कोणच नसतंय घेऊन यायला, आणि तो एकटा काही येत नाही। तो एवढा आज्ञाधारी मुलगा आहे माझा की त्याला ना आपण बाहेर आणल्याशिवाय तो एकटा फिरायला येत नाही, असं झालंय। चल म्हटलं आज संध्याकाळी, आता उठली मी आणि 5:45 त्याला घेऊन आले। चला लवकर जाऊन येऊया। तिथं हवा बघा किती मस्त थंड आहे। इथे ना कसं झालं, मैदान पूर्ण मोकळं झालंय, तर त्यामुळे त्याला इथं फिरायला बरं वाटतंय टायगर। हे बघा इथं सगळं हे मोकळं मोकळं कसं झालंय काय माहितीये, तर इथं पहिले लोकांच्या ना खोल्या होत्या, त्यामुळे हे लोकांच्या खोल्या तोडून या साईडनी कसं झालंय, असा रस्ता केला आहे। तर पहिले आम्हाला डोंगरात यायला फक्त एक पायवाट होती, रस्ता नव्हता, पायवाट होती। मुली इथे बघे, सबस्क्रायबर माझी हे करते, तर इथून कशी पायवाट होती ना, सगळे इथं घरं होती लोकांची। हे बघा लोकांनी आता इकडून अर्धे रूम तुटलेत या साईडनी, त्यामुळे इथून आता त्यांचे रूम बांधायची कामं चालली। आणि या टायगरला असं फिरायला लागतं मोकळ्या हवेमध्ये, आणि इथं मोकळं मैदान आहे ना, तर मग इथून आता रस्ता झाला आणि इथं थोडीशी आम्ही मग गाड्यांना पार्किंग केली। तर गाड्यांना पार्किंग केली, त्यानंतर मग झाडं सुद्धा लावायला लागली, जेणेकरून झाडांना गाड्यांना थोडी तेवढी सावली होईल, लोकांना बसायला होईल। आणि याला काय खजिना सापडलाय काय माहिती, कोणाच्या फुटाचा वास घेतोय हा। खाली पडशील, खाली पूर्ण दरी आहे इथून, हे बघा हे ना, कन्स्ट्रक्शन चालू आहे कोणाच्या रूमचं, आणि तिथून खाली बघा या इथून सगळं बिल्डिंगच बिल्डिंग। आता जरा ओरडतोय, काय रे काय काय झालं तुला, कशाला ओरडतोय? आला आला, काय बोलतोय, मला दुकानात घेऊन चल बिस्किट खायला। हा हा किती कांगावा केला त्या कुत्र्याने सगळं। ए कोणाला ओरडतोय हा मांजर? नो 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 चल, नो टायगर चल इकडं, उडी मारशील त्या मांजरीच्या अंगावर, पडशील, घेशील पाय मोडून। चल हो इकडं,
तेव्हा तिकडे खाली तुला भुकायला लागले सगळे, तेव्हा खालचे कुत्ता लोक. जा त्यांना भूक, जा 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 त्यांना भूक तिकडे. जा ओरड त्यांना, भागावून टाक सगळ्यांना, सगळ्यांना भगाव. जा लवकर, चल ये इथं ये, पायात काय घुसल. कुठे गेले कुठे गेले कुठे गेले सगळे कुठे तुला भुकतात. इथून बघ इथून बघ, तिथे जा तिथे जा, जा तिकडे पुढे जा, तुला भुकताय. भाग आता बघा हा कुठं कुठं फिरत राहील आणि याच्या मागे मला फिरायला लागेल. सुमित घेऊन आला तर सुमितही असंच करतो, त्याला घेऊन असं फिरत राहतो. सुमित काय करतो, इथं बसतो एका जागी, फिरत नाही राहत आणि हा फिरत राहतो. तर मी इथे कशी काय बसू, इथं सगळी मुलं बसतात. हा पण आता याच्यासाठी मला यावं लागतं. आता मुलं नाही येत तर ठीक आहे, त्यामुळे काय नाही. तर त्यांची मुलांनी बघा इथं कशी बसायसाठी त्या पत्र्यावरती गादी ठेवलेली आहे कोणाची, आणि या गादीवरती हे लोक अशी बसतात. हा बघा आता वरती जाईल, हा गेला या गादीवर बसला. बघा बघा या टायगरचा थाट आहे ना, त्याच्या बाजूला हा काळू पण. जास्त पुढे जाऊ नको, पडशील खाली. सगळ्या लोकांच्या घरावरून जाशील इकडून तिकडून. कुडकुड करू नको, एका जागी बस. पत्र्यावरून पळतोय पोरगा. मी बसते इथं, हा बाबू तू फिर. हा सागू ए टायगर, मी इथं बसू, हा का बसू. हा चल हो तिकडं, मला बसू दे इथं. अरे इकडं माझ्या काजळ्या झोपला, हा बघा हा बघा माझा काजळ्या कसा झोपला इथं, है ना. काजळ्या झोपला टायगर. हे पोरगा टायगर, जाऊ नको जाऊ नको, खाली जाऊ नको. चलो इकडे ये, हा जा खेळ, जा जा खेळ आणि फिर. किती मस्त वातावरण वाटतं ना इथं, आणि हवा पण येते छान अशी खुल्ली हवा आहे. आणि अशा खुल्या हवेत या पोराला रोज असं फिरायला लागते. भागो टायगर भागो. इथं जर हे असतं ना, हे मैदान म्हणजे चांगलं असतं, सगळं राबीट वगैरे पडलेलं आहे ना, त्यामुळे काय पाहायला लागल. नाही तर मग बॉल वगैरे आम्ही ते खेळलो असतो. तर इथे चाललंय आता प्लॅनिंग मैदान करायचं एवढ्या जागेचं, म्हणून त्यांनी लेवलिंग वगैरे व्यवस्थित केलेली आहे. हा खेळ खेळ, जा. बघतोय ग माझ्या लेकरून, बघतोय. मग काय झालं, ये इथं बसायला ये. वरती ये वरती ये, ये वरती ये वरती. तिकडे नको जाऊ त्या मांजरींना पकडायला. मांजर बघतो, इथं ये इथं या. चल कम कम कम, गुड बॉय. चल आजा, कम कम. तिथून नको जाऊ सोनू, इथं या. चल कम कम, इथून ये इथून ये बाई, इथून या. हा या इथून या. गुड बॉय. खाली पडशील हा, जास्त लांब जाऊ नकोस. हो जास्त लांब जायचं नाही. गुणाचं वाढते गुण नको. काजळ्या झोपलाय ना, काजळ्या तुला काही नाही करत ना आता. काजळ्या चांगला आहे ना, चांगला आहे काजळ्या. टायगरची एक फॅन आले इथं. काय नाव म्हणली, पूर्वा. टायगरची फॅन, तुझं नाव पूर्वा आहे ना. देतोय तुला शेक हँड, देतोय. दे बरं, दे दे टायगर, दे तिला शेक हँड, दे. पाय दाबायला दे, चल पाय. शेक हँड नको देऊ, दे घे. हा दाब पाय. बस खाली खाली, बस चल. तेवढं सांगितलं की बरोबर बसणार. आम्हाला त्याच्यासाठीच गादी ठेवली ती आम्ही, है ना. सुमित दादानी त्यासाठीच गादी आणली ना. तो पण येतो, तो पण हुशार आहे बरोबर. का तो बोलतो, काळू बोल. ए काळू, तुला कोणी मारलं. कसा बसलाय माझा बाबल्या, भारी भारी वाटते त्याला. अशी हवा खायला लागते त्याला. इथंच आणून बांधायला पाहिजे. पण किती कांगावा करतात त्याला आणल्यावरती ना सगळी. तुम्ही बघितलं ना की टायगरला खाली आणलं नाही की अशी 4-5 फिमेल डॉग आहेत ना, त्या काय करतात टायगर वरती लय फुंकतात. पण टायगर फिमेलला काहीच करत ना. आतापर्यंत एकही फिमेल डॉगला त्यांनी मारलेलं नाही, फक्त मारतो ते मेललाच. आता बघा तिथं त्याच्या पाठी त्याचा दुश्मन झोपलेला आहे, काजळ्या. तरी पण तो बिचारा गप्प असा आवळून दाबून चिपून आपला गप्प बसलेला आहे. त्याला माहितीये की टायगरचा आपण मार खाल्लेला आहे, त्यामुळे तो गप्प झालेला आहे. हा त्याला लय मारलेला मागं टायगर. इथं बरं वाटतं तुला, हा रे. ए पोरा, इथं चांगा वाटतं तुला. चहा नाही मी तुला अजून. तर बघ त्या लांड्याने मारलं वाटतं त्याला.
हा गेला बघायला त्याच्या फ्रेंडला मारलं ना. जाऊया तिकडं गार्डन मधून. मग मॅक्सिल नाही ना माती लागली, मी बसलेली तिथं. चल आपण इकडून जाऊ. आमचं झाड बघ कसं मस्त बदामाचं आलंय. केवढूस लावलेलं मी ते केवढूस. आता बघा आमचं झाड किती मस्त. हा मी लावले हे झाड. तर हे बघा मागं मी तिकडून आणलं उपटून त्या साईडनी आणि इथे लावलं आणि ते लोकांना सगळ्यांना सांगितलं पाणी टाकत जावं, तर ते टाकतात आता. आणि त्याच्या बाजूला हे मेलेलं झाड, हे मेलेलं जिवंत झालं सगळं. ह्याचं पाणी त्याला मिळत गेलं ना. हा म्हणून बघा कशी मस्त आमच्या इथे गार्डन झालेलं आहे. चला चला हा माझ्या इकडे ना इकडे एकदम भारीच गार्डन. हा ना इथं सिसो बिसो असं. हा ते खाली कसं केलंय तसं गार्डन बनवायला पाहिजे ना. एक आम्ही इथं लावलेलं गहू वगैरे टाकून. तू तर शेतीच केली बाई परत मग गहू बिहू टाकून. हा पोती भर काढली का नाही शेतीमधून. झाडं दाखवत होती ना लावलेली. सुमित एक बांबू घेऊन ये. बांबू घेऊन ये. सुमित नाही, सुमित गेला का आम्हाला. बांबू सुमितचं नाव घेतलं ते घाबरतो. तो उन्हाळ्यात होता ना, पण त्याला कामाला दाबला. याला पण उन्हाळतं, याला कामाला पाठवायचंय. अरे पण हे फोटो काय बाहेर गावी पाठवते का? हा लांब बाहेर गावी तर जातात. मग आणलेला मग इथं होता किती वेळ वाचलेला. मी म्हणते नाही आणला जणू, म्हणून मी घेऊन आले. म्हणलं 4 दिवस झाले त्याला आणलंच रे, त्यासाठी घेऊन आले मी. मिस्त्री लोक चालले वाटतं सगळे घरी आहे ना, सगळ्यांची हजेरी झाली वाटतं. सुमितचं नाव घेतलं ना लगेच घाबरतो. हा टायगर सुमितच नाव. हा त्याला सुमितलाच भीती काय नाव. वाटत नाही, कधी काचा लागायची. हे बघा कशी गोळा खात बसली दोघे जण. बस 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 बस. आणि हा टायगर त्याला द्या, टायगरला दे. नाक बीक सगळा बिरबट. नाही खाणार नाही तो, नको काढू. फुकट देते नाही देणार. नाही खाणार टायगर. देणार वहिनी. कागोडी चला खाली जायची ना. चला आता लय फिरला हा. चला हा जायचं ना, चोपला जायचं. चला घरी इकडं ना, आता मी नाही येणार. घरी जायचं आता. बस झालं. चला झालं आपलं काम. वाण्याच्या इथं बिस्किट घेऊया. या आता तिकडे जाऊ नको कोणाला मारायला. भूमिका चल सरळ घरी चल. काकी हो. आता जर मी तुमच्या सोबत आले तर हा येत जा. भुकणार नाही? नाही घरी आले तर नाही. चल वाण्याच्या इथं बिस्किट घेऊ. ये इकडे येऊ का काकी? ये मी पण येऊ. ये वाणीच्या इथं बिस्किट घ्यायला. वाण्याच्या इथं काकी, आईस्क्रीम घेतलं तर काय मिळेल? टायगर गेला दुकानात. टायगर काय आज इथे विसरला? काय रस्ता विसरला टायगर तुमचा? हा गोडाऊन, डायरेक्ट गोडाऊन चेक पाण्याचा. अरे बाप रे. अरे काय पार गोडाऊन मध्ये घुसला. बरा चल तिकडून नाही. चल हा चला या इकडे बाहेर या. रस्ता नाही विसरला, त्याला म्हटलं पाण्याच्या दुकानात जायचंय आपल्याला, तेव्हा तो आला. असं मी बोलले. खाऊ घ्यायचं, काय घ्यायचं? आईस्क्रीम घ्यायचं. हे बघ इकडे आईस्क्रीम इथं आहे. बघ इथे. हा इथं या. आमरस पण आलाय. मी दुपारी फोन करणार होते आमरस साठी. हा बघ तुझा फेवरेट आईस्क्रीम. हा बघ हा घे. आणि आम्हाला हे बघ घेतलं हा घेतलं. आणि आम्हाला बिस्किट दे. वाली कोणती वाली दे चहा मध्ये खायला. हा दे. मारीच दे. हा तो दे. तो मारी दे. दोन. आणि एक दुसरा अजून एक दे ना मारी, म्हणजे ते माझे बाकीचे डॉगींना अजून एक दे. 40 आहेत. हा ना. चला म्हणायचे तर आम्ही बिस्किट घेतली. आईस्क्रीम पण घेतलाय. अरे हा पोरगा उभा आहे. चल बाहेर आता. हा चला इकडून घरी. आता घरी जायचं. सरळ घरी. भागो लागले ओरडायला सगळे. चला दादा वगैरे नाही ना? दादा नाही. चल इथून चला इथून. हा इथूनच जाऊया. लेफ्ट हा. टायगर टायगरचे मित्र भुकणार नाही ना? नाही. हे बघ उलट ही लांडी घाबरणार टायगरला. टायगर भुकणार नाही तर कोण नाही भुकणार आहे ना? ते बघ त्यांनी काय करायच्या आधी ओरडते. हे बाबा आमच्या घरात जाऊन आलास ना? हा मग तुम्ही मांजर आणले का?
मग तो वास घेतोय मांजर आहे का बघतोय. अशा रीतीने टायगरचं वॉकिंग झालेली आहे ना. मग आता म्हणजे टायगरची सफर झालेली आहे बाहेर फिरण्याची. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला आता मी बाकीचे बिस्किट आणलेत आणि आईस्क्रीम आणले ते टायगरला देते. चलो हे चल.